नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल आपण सुरू केलेला होता. त्यामधील आपण महाराष्ट्राची नदी प्रणाली हे बघत आहोत. मित्रांनो, आतापर्यंत आपण भाग 1 आणि भाग 2 मध्ये गोदावरी नदीचे मुख्य खोरे बघितले आहे. त्यानंतर कृष्णा नदीचे खोरे बघितलेले आहे, भीमा नदीचे खोरे बघितलेले आहे. आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो, तापी नदीचे खोरे. तापी नदीचे खोरे. मित्रांनो, तापी नदी उगम आहे मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगावर मुलतई या ठिकाणी तापी नदीचा उगम आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यातून तापी नदीचा प्रवाह आहे मित्रांनो. आणि शेवटी सुरत येथून अरबी समुद्रात जाऊन मिळते. सुरत येथे अरबी समुद्रात जाऊन मिळते तापी नदी. 3 राज्यातून वाहते. मध्य प्रदेश उगम पावते मध्य प्रदेशात, त्यानंतर महाराष्ट्रात येते आणि गुजरात मधून अरबी समुद्रास मिळते. मित्रांनो, तापी ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. तापी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी आहे तापी नदी. तापी नदीच्या दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगर रांग आहे, तर उत्तरेला सातपुडा पर्वत आहे. यांच्या दरम्यान तापी नदी वाहते. मित्रांनो, तापी नदीच्या दक्षिणेस सातमाळा अजिंठा आणि उत्तरेला सातपुडा पर्वत रांग आहे. एकूण लांबी आहे 724 किलोमीटर. महाराष्ट्रात आहे 208 किलोमीटर. नदी प्रणालीचे क्षेत्र आहे 65,150 चौरस किलोमीटर. त्यापैकी महाराष्ट्रात आहे 31,660 चौरस किलोमीटर. तापी नदीच्या उपनद्या मित्रांनो, तापी नदीची पूर्णा ही मुख्य उपनदी आहे. तर उजव्या किनाऱ्याने चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूर आणि नंदवान या नद्या येऊन मिळतात. चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूर आणि नंदवान. डाव्या किनाऱ्याने पेडी, काटेपूर्णा, मोरणा, मन आणि नळगंगा या नद्या येऊन मिळतात. या महत्वाच्या उपनद्या मित्रांनो तापी नदीच्या. तापी पूर्णा संयुक्त प्रवाहास वाघूर, गिरणा, बोरी, पांझरा आणि बुराई या नद्या येऊन मिळतात. तापी पूर्णाच्या संयुक्त प्रवाहास वाघूर, गिरणा, बोरी, पांझरा, बुराई या नद्या येऊन मिळतात. तापी नदीच्या राजकीय क्षेत्रामध्ये मित्रांनो अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, त्यानंतर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो. तर अमरावती जिल्ह्यातील कापरा, सिपना, गाढवी आणि डोलर या नद्या तापी नदीला येऊन मिळतात. अमरावती जिल्ह्यातील कापरा, सिपना, गाढवी, डोलार या नद्या तापी नदीला येऊन मिळतात. तापी नदीचे क्षेत्र मित्रांनो खचदरीच्या भागात आहे. यामुळे तापी नदी खोल घळईमधून वाहते. तापी नदीचे क्षेत्र खचदरीच्या भागात आहे, त्यामुळे तापी नदी ही खोल घळईमधून वाहते. अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद तापी नदीच्या घळईमुळे निर्माण झालेली आहे. अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद तापी नदीच्या घळईमुळे निर्माण झालेली आहे. तापी नदीच्या दक्षिणेस मेळघाट व गाविलगडचे डोंगर आहेत, तर उत्तरेला काली भीतीचे डोंगर आहे. तापी नदीच्या दक्षिणेला मेळघाट व गाविलगडचे डोंगर, तर उत्तरेस काली भीतीचे डोंगर आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील रावेर शहराजवळ पुन्हा प्रवेश करते. महाराष्ट्रात कुठे प्रवेश करते मित्रांनो, तर जळगाव जिल्ह्यातील रावेर या शहराजवळ तापी नदी महाराष्ट्रात प्रवेश करते बऱ्हाणपूर खिंडीतून. तापी पूर्णा खोरे. तापी व पूर्णा नदीचे खोरे साधारण रुंदी 240 किलोमीटर आहे. पायथ्याशी शिलापत किंवा पिडमॅट तयार झालेले आहे. तसेच बिहरची निर्मिती तापी पूर्णा खोरेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बिहरची निर्मिती शिलापत आणि पिडमॉट तयार झालेली आहे. मुख्य उपनदी आहे मित्रांनो पूर्णा नदी. उगम आहे गाविलगड डोंगराच्या दक्षिण उतारावर मेळघाटात पूर्णा या नदीचा उगम आहे. उपनद्या आहेत पेडी, काटेपूर्णा, मोरणा, मन. त्यानंतर नळगंगा. नळगंगा ही बुलढाणा जिल्ह्यात उगम पावते. संयुक्त प्रवाह खानदेशातून म्हणजे जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातून वाहते. तापी पूर्णा यांचा संयुक्त प्रवाह खानदेशातून जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून प्रवास आहे मित्रांनो तापी पूर्णा संयुक्त प्रवाहाचा. गिरणा ही महत्वाची दुसरी उपनदी आहे मित्रांनो. उगम आहे सातमाळाच्या उत्तर सोळक्यावरून चांदोर टेकडीत. गिरणा या नदीचा उगम आहे मालेगाव पठारावरून वाहते. उपनद्या आहेत पांजण आणि मोसम. या गिरणा नदीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत पांजण आणि मोसम. तापी पूर्णा खोऱ्यातील महत्वाची उगमस्थळे मित्रांनो तापी नदी मुलताई येथे बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावते. तर पूर्णा नदीचे उगम मेळघाटात होते अमरावती जिल्ह्यात.
गिरणा नदी चेराई सुरगाणा नाशिक येथे उगम आहे. वाघूर नदीचा उगम अजिंठा टेकड्यात छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. तर पांझरा नदीचा उगम पिंपळनेर धुळे या ठिकाणी आहे. बोरी नदी मित्रांनो गाळणगाव धुळे जिल्ह्यातच उगम आहे. गोमाई नदी मोकणी सातपुडा पर्वतात उगम आहे. तर अनेर लंगडा आंबा सातपुडा पर्वतात या ठिकाणी अनेर या नदीचा उगम आहे. मोरणा नदी अजिंठा डोंगर शिरपूर या ठिकाणी उगम आहे. मन नदी सुद्धा अजिंठा डोंगरात चिखली या ठिकाणी उगम आहे. काटेपूर्णा नदी वाशिम जिल्ह्यात उगम आहे. ज्ञानगंगा नदी नागझरी बुलढाणा या जिल्ह्यात ज्ञानगंगा या नदीचा उगम आहे मित्रांनो. तापी नदी 208 किलोमीटर लांबीची आहे मित्रांनो. तापी नदी 208 किलोमीटर लांबीची आहे. महाराष्ट्रात पूर्णा 334, त्यानंतर गिरणा 300, वाघूर नदी 96 किलोमीटर आणि पांझरा नदी 160 किलोमीटर लांबीची आहे. संगमस्थळे संगमस्थळे प्रकाशे या ठिकाणी मित्रांनो तापी व गोमती या नदीचं संगम आहे प्रकाशे येथे. मुडावत कपिलेश्वर या ठिकाणी तापी पांझरा या नदीचं संगम आहे मुडावत कपिलेश्वर शिंदखेडा धुळे जिल्ह्यात. रामेश्वर या ठिकाणी मित्रांनो तापी आणि गिरणा नदीचा उगम आहे जळगाव जिल्ह्यात रामेश्वर. बाळापूर येथे मन आणि म्हैस या नदीचा उगम आहे. तर चांदगेव या ठिकाणी तापी पूर्णा नदीचा उगम आहे. महत्वाचा आहे मित्रांनो चांगदेव या ठिकाणी तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे. शिंदखेडा या ठिकाणी तापी आणि बुराई नदीचा संगम आहे. मांजरोद तापी अनेर सांगवी तापी उमा नदीचा संगम आहे. रामतीर्थ या ठिकाणी पूर्णा आणि चंद्रभागा नदीचं संगम आहे. रामतीर्थ या ठिकाणी पूर्णा आणि चंद्रभागा नदीचं संगम आहे. त्यानंतर जानपेल तापी आणि मन अंदुरा पूर्णा मोरणा मालेगाव या ठिकाणी गिरणा आणि मोसम या नदीचा संगम आहे. तर मित्रांनो तापी पूर्णा खोऱ्यातील महत्वाची संगम स्थळे म्हटलं तर मुडावत कपिलेश्वर या ठिकाणी तापी आणि पांझरा नदीचा संगम आहे. प्रकाशे या ठिकाणी तापी आणि गोमती नदीचा संगम आहे प्रकाशे येथे. त्यानंतर चांदगाव तापी पूर्णाचा संगम आहे. शिंदखेडा तापी आणि बुराई या नदीचा संगम आहे. रामतीर्थ या ठिकाणी पूर्णा आणि चंद्रभागा नदीचा संगम आहे. रामतीर्थ या ठिकाणी पूर्णा आणि चंद्रभागा नदीचा संगम आहे. या महत्वाचे संगम स्थळ आहे मित्रांनो तापी पूर्णा नदी खोऱ्यातील. तापी नदी किनारी मित्रांनो भुसावळ प्रकाशे आणि सारंगखेडा ही महत्वाची शहरे आहेत. भुसावळ प्रकाशे सारंगखेडा तर गिरणा नदीकाठी जळगाव बडगाव आणि मालेगाव ही शहरे आहेत. बोरी नदीकाठी अमळनेर तर पांझरा नदीवर धुळे हे शहर आहे. अंजनी नदीवर एरंडोल कान नदीवर साक्री बुराई शिंदखेडा गोमाई नदीवर शहादा तितूर नदीवर चाळीसगाव मन नदीवर बाळापूर मोरणा नदीकाठी अकोला शहानूर नदीकाठी अंजनगाव शेनगाव नळगंगा नदीकाठी मलकापूर आणि चंद्रभागा नदीकाठी अचलपूर ही शहरे आहेत. तर मित्रांनो महत्वाचं आहे तापी नदी किनारी भुसावळ हे शहर आहे. प्रकाशे सारंगखेडा त्यानंतर गिरणा नदीकाठी जळगाव आहे. बोरी नदीकाठी अमळनेर हे शहर आहे. धुळे हे शहर पांझरा नदीवर वसलेले आहे. धुळे शहर कुठे आहे तर पांझरा नदीवर. त्यानंतर शिंदखेडा हे बुराई नदीवर आहे. अकोला मोरणा नदीवर आहे. अकोला कुठे आहे तर मोरणा नदीवर आहे. नळगंगा या नदीवर मलकापूर हे शहर आहे. तर चंद्रभागा नदीवर अचलपूर हे शहर आहे. चंद्रभागा नदीवर अचलपूर हे शहर आहे. तापी पूर्णा खोऱ्यातील महत्वाची धरणे मित्रांनो तापी पूर्णा खोऱ्यातील धरणे मित्रांनो जळगाव या जिल्ह्यात तापी नदीवर हतनूर धरण आहे. गिरणा नदीवर दहिगाव जामदे तर वाघूर या नदीवर वाघूर प्रकल्प आहे. जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरचा हतनूर धरण आणि गिरणा नदीवरचा दहिगाव जामदे धरण महत्वाचं आहे मित्रांनो. तापी नदीवर हतनूर धरण आहे तर गिरणा या नदीवर दहिगाव जामदे हे धरण आहे. तर धुळे जिल्ह्यात पांझरा नदीवर सय्यदनगर धरण आहे. अनेर नदीवर अनेर डॅम आणि बुराई नदीवर फोपर धरण आहे. पांझरा नदीवर सय्यदनगर हे धरण आहे धुळे जिल्ह्यात. पांझरा नदीवर सय्यदनगर धरण कुठे आहे तर धुळे जिल्ह्यात आहे. तर बुराई नदीवर फोपर नावाचं धरण आहे बुराई नदीवर. महान धरण आहे काटेपूर्णा नदीवर अकोला जिल्ह्यात. तर धरण नळगंगा नदीवर बुलढाणा जिल्ह्यात. चनकापूर धरण आहे गिरणा नदीवर नाशिक येथे. तर सुसरी धरण आहे गोमती नदीवर नंदुरबार जिल्ह्यात. सुसरी धरण आहे गोमती नदीवर नंदुरबार या जिल्ह्यात. पुढचं नदी खोरं आहे मित्रांनो नर्मदा नदीचे खोरे. नर्मदा नदीचे खोरे मित्रांनो नर्मदा ही नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. एकूण लांबी 1312 किलोमीटर आहे.
क्षेत्र आहे 98,795 चौरस किलोमीटर. त्यापैकी महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याच्या वायव्य सरहद्दीला स्पर्श करून महाराष्ट्रात 54 किलोमीटर इतके लांबीची ही नर्मदा नदी आहे. फक्त 54 किलोमीटर आहे नर्मदा नदीची लांबी महाराष्ट्रात. नर्मदा नदी मित्रांनो अतिशय खोल घळईतून वाहते, अतिशय खोल घळईतून वाहते आणि पश्चिम वाहिनी भारतातील सर्वात मोठी नदी आहे नर्मदा नदी. पश्चिम वाहिनी भारतातील सर्वात मोठी नदी आहे नर्मदा नदी आणि महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी तापी नदी. त्यानंतर बघणार आहोत आपण मित्रांनो कोकण नद्या, कोकण खोरे. ठीक आहे, कोकणामधील नद्या किंवा कोकण खोरे. कोकणातील नद्यांची लांबी खूप आखूड असून वेगाने वाहतात आणि अरबी समुद्रास मिळतात. मित्रांनो कोकणातील नद्या हे खूप आखूड आहे, त्यामुळे त्यांचा वेग खूप जास्त आहे आणि त्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात पश्चिमेला. या नद्यांची लांबी 49 ते 155 किलोमीटर या दरम्यान कोकणातील नद्यांची लांबी आहे. कोकणातून वाहणाऱ्या या नद्या वार्षिक पाण्याचा प्रवाह 42,480 दशलक्ष घनमीटर आहे. तर कोकणातील नद्यांचे खाडी हे एक वैशिष्ट्य आहे. कोकणातील नद्या या मुखाजवळ काय तयार करतात तर खाडी तयार करतात. तर हे एक कोकणातील नद्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जर विभागवार नद्या बघितल्या आपण कोकणातील तर कोकणाचे उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण असे विभाग पडतात. तर उत्तर कोकणात दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, काळू, भातसई, उल्हास आणि मोरबाडी या नद्या येतात. तर मध्य कोकणात पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वशिष्ठी आणि शास्त्री नदीचा समावेश मध्य कोकणात होतो. दक्षिण कोकणामध्ये वाघोटणे, शूक, गड, कर्ली आणि तेरेखोल या महत्त्वाच्या नद्या आहेत दक्षिण कोकणातल्या. मित्रांनो कोकणातील सर्वात मोठी नदी म्हणजेच वैतरणा नदी 154 किलोमीटर लांबीची नदी आहे. ही सर्वात मोठी नदी आहे कोकणातील. त्यानंतर क्रम लागतो उल्हास नदीच्या 122 किलोमीटर लांबीची उल्हास नदी कोकणातील दुसरी महत्त्वाची नदी आहे मित्रांनो उल्हास नदी. कोकणामधील जिल्हावार नद्या उत्तर दक्षिण क्रमाने आपण कोकणातील जिल्ह्यातील नद्या बघून घेऊ. तर पालघर जिल्ह्यात दमणगंगा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा आणि तानसा या नद्या आहेत. पालघर जिल्ह्यात दमणगंगा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा आणि तानसा या नद्या पालघर जिल्ह्यातील आहेत. तर ठाणे जिल्ह्यात भातसई, काळू, मुरबाडी आणि उल्हास या नद्या आहेत. भातसई, काळू, मुरबाडी, उल्हास या ठाणे या जिल्ह्यातील नद्या आहेत. तर मित्रांनो सूर्या आणि वैतरणा या नदीचा संगम होतो मित्रांनो मासवण या ठिकाणी. तर काळू आणि उल्हास नदीचा संगम आहे टिटवाळा या ठिकाणी. टिटवाळा या ठिकाणी उल्हास आणि काळू नदीचा संगम. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये दहिसर, ओशिवरा, भोईसर आणि मिठी या नद्या वाहतात. रायगड जिल्ह्यात महत्त्वाची उल्हास नदी आहे मित्रांनो. त्यानंतर पाताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, काळ, घोड, गांधार आणि सावित्री या नद्या रायगड जिल्ह्यातून वाहतात. गांधार आणि सावित्री या नद्याचा संगम मित्रांनो महाड येथे होतो. महाड या ठिकाणी गांधार आणि सावित्रीचा संगम आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील भारजा, जोग, जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री, बाव, काजळी, मुचकुंदी, काजवी आणि शुक या नद्या रत्नागिरी जिल्ह्यातून वाहतात. खालसावाडी येथे शास्त्री आणि बाव या नदीचा संगम आहे खालसावाडी या ठिकाणी. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, आचरा, गड, कर्ली, तेरेखोल या नद्या वाहतात सिंधुदुर्ग या जिल्ह्यात. कोकणातील नदीकाठावरील शहरे. कोकणातील नदीकाठावरील शहरे मित्रांनो ठाणे जिल्ह्यात उल्हास नदीवर ठाणे शहर आहे. तर भातसई नदीवर शहापूर हे शहर आहे. रायगड जिल्ह्यात उल्हास नदीवर कर्जत, पाताळगंगा नदीवर खालापूर, तर भोगावती नदीवर पेन आणि अंबा नदीवर पाली हे शहर आहे. महत्वाचं आहे मित्रांनो रायगड जिल्ह्यातील उल्हास नदीवर कर्जत हे शहर आहे. पाताळगंगा नदीवर खालापूर हे शहर आहे. खालापूर शहर आहे. पाताळगंगा नदीवर भोगावती नदीवर पेन शहर आहे आणि अंबा नदीवर पाली हे शहर आहे रायगड जिल्ह्यात. रत्नागिरी जिल्ह्यात कुंडलिका नदीवर रोहा, सावित्री नदीकाठी पोलादपूर, महाड, जोग नदीकाठी दापोली, वशिष्ठी नदीवर चिपळूण आणि शास्त्री नदीकाठी खालसावाडी, काजवी नदीकाठी राजापूर हे शहर आहे. ठीक आहे. कुंडलिका नदीकाठी रोहा, पोलादपूर आणि महाड हे शहर सावित्री नदी किनारी आहे. तर जोग नदीकाठी दापोली, वशिष्ठी नदी किनारी चिपळूण आणि शास्त्री नदीकाठी खालसावाडी, काजवी नदीवर
राजापूर हे शहर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड हे शहर, तर गड नदीवर कणकवली हे शहर आहे, गड नदी किनारी. कोकणातील खाड्या व नद्या जिल्हावार. मित्रांनो, उत्तर दक्षिण क्रमाने जर बघितलं आपण, यावर आपल्याला प्रश्न याच टाईपचा येतो, कोकणातील खाड्यांचा उत्तर दक्षिण क्रम किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. तर कोकणातील खाड्यांचा नद्या व खाड्या हे जिल्हावार बघून घेऊ. पालघर जिल्ह्यात उत्तर दक्षिण क्रमाने डहाणू, दातीवरा आणि वसई या खाड्या आहेत. डहाणू, दातीवरा आणि वसई. दातीवरा ही खाडी मित्रांनो वैतरणा तानसा नदीवर आहे, तर वसईची खाडी ही उल्हास नदीवर आहे. उल्हास नदीवर ठाणे जिल्ह्यात ठाणे पण खाडी आहे. उल्हास नदीवर पालघर येथे वसईची खाडी आहे आणि उल्हास नदीवर ठाणे जिल्ह्यात ठाणे खाडी आहे. खाली मुंबई उपनगरमध्ये मनोरी खाडी आहे दहिसर नदीवर, तर मालाड आणि मोरवे खाडी आहे ओशिवरा नदीवर. मुंबई उपनगरमध्ये दहिसर नदीवर मनोरी खाडी आहे आणि ओशिवरा नदीवर मालाड किंवा मोरवेची खाडी आहे. मुंबई शहर माहीमची खाडी आहे मिठी नदीवर. रायगड जिल्ह्यातील खाडी इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, पनवेल खाडी आहे पाताळगंगा नदीवर. धरमतरची खाडी आहे अंबा नदीवर. रोहाची खाडी आहे कुंडलिका. राजापुरी खाडी आहे काळ नदीवर, तर बाणकोट खाडी आहे सावित्री नदीवर. बाणकोट खाडी मित्रांनो रायगड आणि रत्नागिरी याच्या सीमावरून आहे. रायगड आणि रत्नागिरीच्या सीमावर आहे बाणकोटची खाडी, जी सावित्री नदीवर आहे रायगड जिल्ह्यात. सावित्री नदीवर आहे रायगड जिल्ह्यात. रत्नागिरी जिल्ह्यात केळशी खाडी आहे बारजा नदीवर. दाभोळची खाडी आहे वशिष्ठी नदीवर. जयगडची खाडी आहे शास्त्री नदीवर. भाट्टीची खाडी आहे काजळी नदीवर. पूर्णगड खाडी आहे मुचकुंदी नदीवर. जैतापूरची खाडी काजवी नदीवर आणि विजयदुर्गची खाडी आहे शोक नदीवर. विजयदुर्गची खाडी मित्रांनो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमावरून आहे. विजयदुर्गची खाडी शोक नदीवर रत्नागिरी जिल्ह्यात. त्यानंतर महत्वाचे आहे मित्रांनो भाट्टीची खाडी. भाट्टीची खाडी ही काजळी नदीवर आहे, तर जैतापूर नावाची खाडी ही काजवी नदीवर आहे. दाभोळची खाडी आहे वशिष्ठी नदीवर आणि जयगड खाडी आहे शास्त्री नदीवर. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड खाडी आहे देवगड नदीवर. आचरा खाडी आहे आचरा नदीवर. कलावली खाडी आहे गड नदीवर. गड नदीवर कलावली खाडी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. कर्लीची खाडी आहे कर्ली आणि तेरेखोल नदीवर तेरेखोलची खाडी आहे, जी कोकणातील सर्वात दक्षिणेकडील आहे तेरेखोलची खाडी. ठीक आहे. महाराष्ट्रातील नद्यांची ठळक वैशिष्ट्ये. मित्रांनो, आतापर्यंत आपण महाराष्ट्रातील नद्या पूर्णपणे बघितल्या आहे, तर आता या नद्यांची ठळक वैशिष्ट्ये बघून घेऊ. तर महाराष्ट्रातील नद्यांची ठळक वैशिष्ट्ये म्हटलं की पहिलं वैशिष्ट्य मित्रांनो दख्खनच्या पठारावर नद्यांचं पार्श्ववर्ती खनन झालेलं आहे. दख्खनच्या पठारावर नद्यांचं पार्श्ववर्तीकरण हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. नद्यांनी नागमोडी वळणे घेतलेली आहे आणि पावसाळ्यात पाण्याचे भरपूर प्रमाण आहे. नागमोडी वळणे व पावसाळ्यात पाण्याचे भरपूर प्रमाण हे महाराष्ट्रातील नद्यांची ठळक वैशिष्ट्ये आहे. नागमोडी वळण घेतली आहे त्यामुळे नद्यांची खोरी रुंद क्षेत्राची आहे. नागमोडी वळणामुळे नद्यांची खोरी ही रुंद क्षेत्राची आहे. त्यानंतर कोकणातील नद्यांचे उभे खनन आणि मुखाजवळ गाळाचे संचयन हे एक वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, पठारावरच्या नद्यांचे पार्श्ववर्ती खनन आहे. पठारावरच्या नद्यांचे पार्श्ववर्ती खनन आहे, तर कोकणातील नद्यांचे उभे खनन आहे. हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. आणि कोकणातील नद्यांचे मुखाजवळ गाळाचे संचयन आहे. पाण्याच्या प्रवाहातील विरोधाभास हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पाण्याच्या प्रवाहातील विरोधाभास. कुंभगर्ता किंवा रांजण गळते म्हणजेच काय? कुंभगर्ता किंवा रांजण खळगे म्हणजेच काय? जेव्हा नदी पात्राच्या तळभागावर कठीण मृदू खडकाचे थर क्रमवार असतात, तेव्हा नदी प्रवाहाबरोबर वाहत जाणाऱ्या दगड गोट्यांमुळे मृदू खडकाच्या ठिकाणी विवरे किंवा छिद्रे कोरली जातात. त्याला कुंभगर्ता किंवा रांजण खळगे किंवा जलकर्तिका म्हणतात. ठीक आहे. जेव्हा नदी पात्राच्या तळभागावर कठीण व मृदू खडकाचे थर क्रमवार असतात, नदी प्रवाहाबरोबर ते वाहत जाणाऱ्या दगडगोट्यामुळे या मृदू खडकाच्या ठिकाणी विवरे व छिद्रे कोरली जातात, त्याला कुंभकर्ता किंवा रांजण खळगे किंवा जलगर्तिका म्हणतात. जलगर्तिका. उदाहरणार्थ महाराष्ट्रात जर बघितलं मित्रांनो आपण, तर महाराष्ट्रात कोकणी नदीच्या पात्रामध्ये रांजण खळगेची निर्मिती झाली आहे. रांजण खळगेची निर्मिती महाराष्ट्रात कोकणी नदीच्या पात्रामध्ये झाली आहे. तर भारतात
दामोदर, चंबळ आणि शोण नदीच्या पात्रात आहे. भारतात दामोदर, चंबळ आणि शोण नदीच्या पात्रात रांजण कळगेची निर्मिती आहे. गोदावरीच्या पात्रातील रामकुंड, सीताकुंड म्हणून ओळखली जाणारी कुंडे कुंभकर्त्याची उदाहरण आहे. गोदावरी नदीच्या पात्रातील रामकुंड, सीताकुंड म्हणून ओळखली जाणारी कुंडे कुंभकर्त्याची उदाहरण आहे मित्रांनो. एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रातील नद्यांचा विचार केला तर मित्रांनो, तर गोदावरी नदी खोरे हे सर्वात मोठे नदी खोरे आहे. गोदावरी नदी खोरे सर्वात मोठे नदी खोरे आहे. महाराष्ट्रातील जवळपास 49.5% क्षेत्र गोदावरी नदी खोऱ्याने व्यापलेले आहे. त्यानंतर क्रम लागतो भीमा कृष्णा नदी खोऱ्याचं, त्यानंतर तापी पूर्णा खोरे आहे आणि कोकण नद्या 10% आहे जवळपास आणि नर्मदा खोरे सर्वात शेवटी आहे. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इतर महाराष्ट्राची नदी प्रणाली पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे. पुढचा आपला टॉपिक आहे मित्रांनो महाराष्ट्राचं हवामान. ठीक आहे, जर लेक्चर आवडत असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.